हॅलो, नमस्कार मंडळी. काल होती वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेला सगळ्यांनी साड्या घातल्या होत्या. मी पण साडी घेतली होती, पण काल मला एक वेगळाच आनंद होता कारण माझं वजन कमी झाल्यामुळे मला साडीमध्ये एकदम छान वाटत होतं. म्हणजे माझं पोट दिसत नव्हतं किंवा असं आपल्याला वाटतं ना साडी घालताना इकडून काय दिसतंय तिकडून काय दिसतंय, तसं मला वाटत नव्हतं. मी कम्फर्टेबल होती कारण मला पहिल्यापासून वजन जास्त असल्यामुळे साडी घातली की पहिला प्रॉब्लेम एकतर मोठे दंड दिसायचे. दुसरी गोष्ट म्हणजे साडीतून जे आपलं ओपन पोट असतं ते पण मोठं दिसायचं, ओटी पोट पण मोठं दिसायचं आणि तो एक वेगळा असं म्हणतो ना आपण खूप भारदस्त असं दिसतात मला. पहिल्यापासून हाईट जास्त असल्यामुळे शाळेमध्ये पण मागच उभं करायचे, उंची जास्त असल्यामुळे. आणि कुठल्या पण गोष्टीला असं समजलं जातं ही धिप्पाड आहे, धिप्पाड आहे. जाड असेल, उंची असेल, जाड असेल तर अजून धिप्पाड दिसतात. त्यामुळे मला असं दुसरे जेव्हा म्हणतात का नाही, मला म्हणायला लागले असं स्टॅच्यूला साडी लावल्यासारखी दिसतीये किंवा खूप छान तुमचं आता व्यवस्थित दिसते असं म्हणायला लागले का नाही, की खूप आनंद होतो. तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थोड्याशा उशिरा देते कारण व्हिडिओ काल काढलेला नाही. तर नमस्कार म्हणजे खूप जणांचे प्रश्न येत होते, ते प्रश्नांची आज मी तुम्हाला उत्तर देणार आहे. तर तुम्हाला माहित नसेल नवीन लोकांना, तर मी वेट लॉस केलेला आहे भरपूर, त्याच्याविषयी मला प्रश्न येतात. तर मला प्रश्न येतात की ताई तुझं वय काय आहे, बरोबर, माझं वय काय आहे. ताई तुला कोणाकडून मोटिवेशन मिळालं वजन कमी करण्यासाठी. दुसरं एक्सरसाइज, जिम आणि चालणं याच्यामध्ये तू सगळ्यात बेस्ट कुणाला ठरवतेस. दुसरं म्हणजे पहिल्या महिन्यात तुझं किती वजन कमी झालं, तू टोटल किती वजन कमी केलं पहिल्यापासून. आणि एकच टिप सांग अशी की ज्यानं वेट लॉस होईल. एकच टिप सांग, जास्त टिप सांगू नको. आता हा थोडासा शेवटचा क्रिटिकल प्रश्न आहे, पण तरी पण मी त्याच्यासाठी तुम्हाला उत्तर देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असतील. तर त्यांना सांगते मी, जे नवीन आहेत त्यांना, की मी माझं खूप वजन होतं. तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असतील. आता किती केलं वगैरे ह्या व्हिडिओमध्ये सांगते मी. पण मी खूप वेट लॉस केलेला आहे आणि घरगुती पद्धतीने हेल्दी वेट लॉस केलेला आहे. बरेच बरेच आजार माझे बरे झालेले आहेत. मी कोणी डायटिशियन नाही, पण सगळं माझ्या अनुभवावरून तुमच्या बरोबर शेअर करत असते. तुम्हाला जर आवडलं, त्याविषयी शंका वाटली तर तुम्ही कमेंट करा, सर्च करा आणि नंतर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता सर्वात पहिली गोष्ट आहे म्हणजे ते म्हणजे माझं वय. आता माझं वय येत्या नोव्हेंबरला 31 वर्ष पूर्ण होऊन मला 32 वर्ष लागेल. मी म्हणजे एक बाईच आहे. म्हणजे 32वं वर्ष लागेल आता मला, बरं का. आता दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे माझं लग्न पण उशिरा झालेलं आहे. 26व्या वर्षी वगैरे माझं 25व्या वर्षी झालं असेल. 25व्या वर्षी लग्न झालंय माझं. 26 वर्षी लग्न झालेलं आहे माझं. एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर माझं 1 वर्ष जॉबला झाल्यानंतर मला लग्न झालेलं आहे माझं. म्हणजे असेल माझं 24, 25, 26व्या वर्षी झालेलं आहे. आता मला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे की मला मोटिवेशन, जसं तुम्हाला माझ्याकडून मोटिवेशन मिळतं, मला तुमच्याकडून मोटिवेशन मिळतं, तसं पहिलं माझं मोटिवेशन मला वजन कमी करण्यासाठी कुठून मिळालं. तर एक लग्न होतं, त्या लग्नामध्ये मी गेले होते. त्यावेळेला माझं वजन 84-85 किलो होतं. आणि त्या लग्नाच्या वेळेला आम्हाला एकतर म्हणजे सगळ्यांना सेमच थीम करायची होती. म्हणजे वन पीस तर वन पीस घालायचे होते. त्यावेळेला वन पीस माझा एक ह्याचा वन पीस होता आपला, मी काय म्हणतात त्याला, लग्नाच्या आधी, प्री वेडिंग प्री वेडिंगचा एक गाऊन होता, मस्त वन पीस होता. तो वन पीस खूप महाग होता, म्हणजे नाही का 5-6 हजारचा घेतलेला. आणि हे असं काय वापरायची आपल्याला सवय नाहीये, पण लग्नाच्या आधी प्री वेडिंगसाठी घेतलेला मी. प्री वेडिंग म्हणजे आपलं नॉर्मल होतं आमचं. तर मग त्या प्री वेडिंगसाठी घेतलेला असाच वाया जाऊ नये म्हणून. तर पूर्ण वन पीस म्हणजे मी स्टिचेस त्याचे उसवले तरी तो वन पीस मला बसला नाही. तरी पण मला काय वाटलं नाही, म्हणलं ठीक आहे आता वाढलेलं आहे वजन, एवढं काय. त्याच्यानंतर साड्या आणल्या. साड्यांचे ब्लाऊज सुद्धा पहिल्या ब्लाऊजचं माप, दुसऱ्या ब्लाऊजचं माप खूप फरक पडला होता. कारण साडी घालण्याचा प्रश्न आला नव्हता डिलिव्हरी झाल्यापासून, म्हणजे लग्नापर्यंत. तर कुणाचं लग्न ठरलेलं नव्हतं आणि बाहेर काय असेल तर मी एक ब्लाऊज आईनं मला गावावरून शिवून दिलेला तोच घालायची, त्याच्यावर दुसरी साडी घालायची ना. असं घरात काय असेल ना सणसूद, कारण लहान मुलगी होती, बाहेर जाता येत नव्हतं, घरातच करायची मी सगळं असेल ते. त्यामुळे संबंध आला नव्हता बाहेर कधी जाऊन बघण्याचा. आणि त्या लग्नामध्ये म्हणजे माझ्याच आत्याच्या मुलाचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये मी जेव्हा गेले, म्हणजे खूप जणांनी मला पहिल्यांदा बघितलेलं, खूप वर्षांनी. मी पण त्यांना सगळ्यांना खूप दिवसांनी बघितलेलं.
सगळे मेंटेन होते, त्याचं पण मला काय नाही वाटलं. मला माहितच नव्हतं की मी एवढी जाड आहे, की मी दुसऱ्यांपेक्षा एवढी मोठी दिसते. आणि स्टेजवर डान्स होता आणि त्या डान्स करताना सगळे आपले नॉर्मलीच बोलून गेले मला, की म्हणजे माझं जे नाव आहे घरचं ते नाव घेतलं माझं आणि म्हणले की आता ही तर आता स्टेज तर पडतच असते, आता स्टेज पडणार म्हणले, एवढी छकुली जाड झालीये. म्हणजे तेव्हा मी हसण्यावारी गेले. पण तोच व्हिडिओ जेव्हा मी नंतर बघितला, तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटलं ना, बाकीचे माझ्यापेक्षा मोठे, मी असेल तेव्हा 28-29 वर्षाची किंवा 27-28 वर्षाची, डिलिव्हरी नंतर 1-3 वर्षाची माझी मुलगी होती तेव्हा, सगळे माझ्यापेक्षा वयानं एवढं जास्त आहे तरी ते किती व्यवस्थित दिसतो आणि मी केवढी दिसते त्याच्यात. तो फुल ब्लाउजची आजकाल फॅशन आली आहे, फुल ब्लाउज एवढी मी जाड दिसत होते. आणि मला ते गिल्ट वाटायला लागलं की ज्यांच्या बरोबर मी फोटो काढले त्यांच्यापेक्षा मी केवढी मोठी दिसतीये. तेव्हापासून ठरवलं नाही, आता नाही, आता मी वजन कमी करायला सुरुवात करणार, कसंही करणार मी. वजन काय करायचंय ते मला नाही का आपण म्हणू शकतो. हा, त्याच्यानंतर मी वजन कमी करायला सुरुवात केली, पण खूप चुका करत गेले, त्यामुळे काय वजन कमी झालं नाही. तो पुढचा प्रश्न तो तुम्हाला माहित आहे, पण मी तुम्हाला मोटिवेशन सांगितलं. आता त्याच्यानंतर एक्सरसाइज, जिम आणि चालणं ह्याच्यातलं फायदेशीर काय ठरतं. आता एक्सरसाइज, जिम आणि चालणं सायंटिफिकली आपण बघायला गेलो तर एक्सरसाइज, पण मी ह्या गोष्टी म्हणण्यापेक्षा मी माझ्या अनुभवातून काय शिकली आहे. तर एक्सरसाइज करायला माझ्या स्वतःच सांगते मी, एक दिवस केली, दुसऱ्या दिवस केली, तिसऱ्या दिवशी अंग दुखायला लागले की करू वाटत नाही. जिम आपल्याला लावायला वेळ नाही, लहान मुलगी आहे, मी जाऊ शकत नाही जिमला, आणि मला ते इन्स्ट्रुमेंट वगैरे, आपलं सीझर झालेलं आहे त्यामुळे ते म्हणतात सर्टिफिकेटात नाही, म्हणजे जिमचा माझा काही संबंध नाहीये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चालणं. तर सगळ्यात जास्त मला जे फायदेशीर ठरलं ते चालणं. आता प्रत्येकाचा वेगळं असतं, कुणाला एक्सरसाइज जमते सकाळी उठून करायला, पण मला कधी जमलं नाही. त्यामुळे मी स्वतःला जो टाइम दिला स्वतःचं काय म्हणते एक्स्ट्रा, तो व्यायाम म्हणून तर तो फक्त चालण्यासाठी दिलाय. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून 10,000 ते 15,000 पावलं चालणं हाच माझ्यासाठी बेस्ट व्यायाम ठरला. त्यामुळे तुम्हाला कोणता बेस्ट व्यायाम तुमच्यासाठी आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आता पहिल्या महिन्यामध्ये माझं किती वजन कमी झालेलं, सॉरी, पहिल्या महिन्यामध्ये माझं किती वजन कमी झालेलं हा तुम्हाला प्रश्न आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी वजन कमी करायला सुरुवात केली मी 84 पासून, तेव्हा माझं वजन पहिल्या महिन्यात 5 किलो, टोटल 5 ते 5.5 किलो पहिल्या महिन्यात कमी झालेलं. आता तुम्हाला वाटेल ही जर पहिल्या महिन्यात 5 किलो झाले, आमचं काय नाही, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. सुरुवातीला जे वजन कमी होतं ना, ते वॉटर रिटेन्शन असतं. आपल्या शरीरानं जे पाणी धरून ठेवलेलं असतं ना, मीठ साखर आपण जास्त खातो ना, ते थोडंसं कमी केलं की जे पाणी आपलं शरीरातलं बाहेर पडतं, म्हणजे जे आपलं सुजलेला जो बघा चेहरा, डबल चीन वगैरे असतं ते कमी होतं. ते वॉटर रिटेन्शनमुळे होतं आणि त्यामुळे सुरुवातीला वजन आपल्याला कमी होतं, नंतर हळूहळू कमी कमी होत जातं, म्हणजे कमी नंतर 2 किलो 3 किलो वगैरे होतं. आणि एका पॉइंटला आलं ना, जसं की मी आताच्या पॉइंटला आलेली आहे, तिथून थोडंसं अगदी हळूहळू कमी होतं. आता तर माझं 5 किलो झालेलं आहे वजन कमी. आता तुझं टोटल किती वजन कमी झालं, आता टोटल बघा 84. स्टार्ट तसं 103 किलो होतं, पण ते डिलिव्हरी वगैरे झाल्यानंतर माझं 84 वर आलेलं आणि ते फिक्स झाले. 84 वरनं मी 84 वरून माझं वजन एक्झॅक्ट जे तुमच्या समोर आलेलं ते म्हणजे 67 किलोवर, म्हणजे जवळजवळ 16-17 किलो होते ना, 16-17 किलो माझं 17 किलो वजन कमी झालं. आता गावाला गेले थोडंसं वाढलं, 71-72 किलो गावाला झालं. परत मी आता आहे तिथं 68.80 वर आलेली आहे. आणि वेट लॉस जर्नी जे आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, ते तेव्हापासून मी व्हिडिओज घेत आहे, म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकण्यासाठी, तुम्हाला 1 जुलैला दाखवण्यासाठी, कारण पहिला गॅप पडायचा. त्यामुळं तुम्हाला नक्कीच आता शॉर्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ येतील, मी कसं काय काय दिवसभरात खाते. आता एकच टिप अशी सांग ज्यानं जास्त वेट लॉस होतं. आता तसं ते सांगणं थोडंसं अवघडच आहे, पण तरी पण तुम्ही म्हणताय तर मी तुम्हाला सांगते. आता शरीराला आपल्या जर सपोज 2000 कॅलरीज लागतात दिवसाच्या, तर आपण त्याच्यापेक्षा थोड्याशा कमी कॅलरीज खायच्या, आणि म्हणजे बाकीचं जे आपल्याला जी ऊर्जा मिळणार आहे ना, ते आपल्या फॅट्स मधून मिळणार आहे. आता हे थोडंसं समजायला अवघड जाईल, पण प्रोटीन आणि कॅलरीज वेगळे असतात. दिवसभरात जे सगळं खातो ना, ते कॅलरीज म्हणजे ज्या की आपल्याला ऊर्जा देतात, ज्यांना आपल्या काय म्हणतो सगळं चालतं, आपलं दिवसभराचं रुटीन जे चालतं, आपण काम वगैरे करतो, त्या कॅलरीज.
प्रोटीन वेगळं असतं. आपल्या वजनाच्या 0.8 ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीराला हवं असतं दिवसभराचं. म्हणजे जसं की 70 किलो असेल तर 56 ग्रॅम प्रोटीन हवं असतं. तेवढं प्रोटीन घेतलं पाहिजे. पण टोटल आपल्या ज्या दिवसभराच्या कॅलरीज, तुम्ही पण ऐकतच असाल 1200 कॅलरीजचं डाएट, 1600 कॅलरीजचं डाएट, हे डाएट ते डाएट. पण इन जनरल मी तुम्हाला सांगते, कॅलरी डिफिशियंट मध्ये जर खाल्लं, म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्या दिवशी खूप गोड खाल्लं, दुसऱ्या दिवशी ते मॅनेज केलं, एखाद्या दिवशी सकाळचा नाश्ता खूप झाला हेवी, तर दुपारचं जेवण मॅनेज केलं आपापल्या परीनं. आता भरपूर कॅल्क्युलेटर आहेत जिथे तुम्ही कॅलरी काउंट करू शकता, प्रोटीन काउंट करू शकता, भरपूर आहेत. म्हणजे तुम्ही करू शकता हे घरी. पण तुम्हाला एकच टीप हवी आहे ना, तर कॅलरी डिफिशियंट मध्ये खाणं आणि त्या बाकीच्या कॅलरीज आपण चालणं, एक्सरसाइज काय करतो त्याच्यातून त्या बाकीच्या ज्या कॅलरीज शरीराला खर्च करायच्या त्या आपल्या फॅट मधून, आपल्या चरबीमधून यूज झाल्या पाहिजेत. त्यामुळे हे एकच आहे जी तुम्हाला टीप पाहिजे. आणि दुसरी एक्स्ट्राची पाहिजे असेल तर मी माझी सांगते की चालणं. चालणं खरंच महत्वाचं आहे. मला सगळ्यात फायदा झालाय तो चालण्यामुळे झालाय. म्हणजे ज्यांना काय गुडघ्याचा वगैरे त्रास नाहीये त्यांचं ठीक आहे त्यांनी. पण ज्यांना त्रास नाही त्यांनी खरं चालून बघा. तुम्हाला आधी वाटतं काय चालून चालून मिळणार आहे का, पण मला चालून चालूनच सगळं मिळालंय. मी कधीच नाही टमी ट्विस्टर सोडून मी कोणतीच एक्सरसाइज केली नाही. ते पण टमी ट्विस्टर मी डिलिव्हरी झाल्यानंतर माझं पोट खूपच जास्त होतं ना. मला ऍक्च्युली 2 पायावर फरशी बसताना पण ते मध्ये यायचं, त्यामुळे मी ते टमी ट्विस्टर वापरत होते कारण तेव्हा चालायला जाता येत नव्हतं. पण जास्त मला फायदा ना चालण्यानंच झालाय. त्यामुळे माझी टीप पहिली वाली घ्या कॅलरी डेफिशियंटची, दुसरी वाली एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकता. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि शॉर्ट व्हिडिओज पण बघत चला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला लॉंग व्हिडिओज मध्ये रेसिपीज दिल्या तर चालतील का? कारण रेसिपी टाकल्या तर तुम्ही व्हिडिओ बघत नाही, तुम्ही फक्त बोललेले व्हिडिओज बोलते मी तेच ऐकता, पण ऍक्च्युअल मध्ये काय करून मी खाते, कसं बनवते ते सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही कमेंट करा की रेसिपीचे व्हिडिओ टाकायचे की नाही. मी लॉंग मध्ये व्हिडिओ टाकत आहे, नक्की कमेंट करा. बाकी थँक्यू, बाय बाय.